श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे की खूप सुंदर असा उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर तो केल्याने तुम्हाला नक्की तुमच्या आयुष्यामध्ये खूप फरक आणि बदल जाणवेल. ज्यावेळेस तुम्ही खूप पैसा कमवत असतात, चहूबाजूंनी तुमच्या घरामध्ये पैसा येत असेल, पण तो पैसा आल्यावर टिकत नसेल, त्याला बरकत नसेल, तर मग काही फायदा नाही. पैसा आल्यावर तो अनावश्यक मार्गाने तो निघून जात असेल, घरामध्ये सतत आजारपण, दवाखाना अशा प्रकारच्या मार्गाने जेव्हा पैसा निघून जातो, आपण 10 रुपये कमवले आणि ते पूर्ण 10च्या 10 रुपये अशा प्रकारच्या खर्चाने ते निघून जात असेल, तर असं व्हायला नको. आपली जी कमाई असते, जे आपल्या घरामध्ये पैसा येतो, तर तो आपला पैसा चांगल्या प्रकारे तो मार्गी लागला पाहिजे. म्हणजे जर तुम्ही 10 रुपये कमवत असाल, तर त्यामध्ये काही ना काही बचत झाली पाहिजे आणि त्यामध्ये तो पैसा जर तुम्ही 5 रुपये बचत केली असेल, तर त्याचे ते 10 रुपये झाले पाहिजे. अशा प्रकारे आपल्या पैशामध्ये, कमाईमध्ये ती बरकत असली पाहिजे. आणि असं काही तुमच्या सोबत होत असेल, त्यासाठी एक खूप सुंदर असा उपाय मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर तुम्ही तो नक्की करा. अगदी 100% तो तुम्हाला त्याच्याने खूप चांगला फरक जाणवेल. तर त्यासाठी उपाय असा आहे की आपल्याला एक काचेचे बाउल घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला 51 नाणे घ्यायचे आहे. मग ते 1 रुपयाचे असू शकतात, 2 रुपयाचे, 5 रुपयाचे किंवा 10 रुपयाचे, पण ते एकाच प्रकारचे 51 नाणे असले पाहिजे. म्हणजे जर तुम्ही 1 रुपये घेत असाल, तर पूर्ण 51 नाणे हे 1 रुपयाचेच घ्या आणि 2 रुपये घेत असाल, तर पूर्ण 2 रुपयाचे हे 51 नाणे घ्या. अशा प्रकारे आपल्याला करायचे आहे. आणि त्या बाउलमध्ये आपल्याला ते सगळे नाणे ठेवायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 केशरच्या काड्या टाकायच्या आहे. आणि हा उपाय तुम्हाला कोणत्याही चांगले शुभ दिवस बघून सुरू करायचा आहे. म्हणजे आता गुढीपाडवा येणार आहे किंवा अक्षय तृतीया किंवा शुक्रवार, गुरुवार असा कोणताही चांगला शुभ दिवस बघून हा उपाय आपल्याला चालू करायचा आहे. हा उपाय तुम्हाला पूर्ण 45 दिवस पर्यंत रोज करायचा आहे. आणि हा उपाय करताना 45 दिवसामध्ये तुमचा महिना असेल, तर तेवढे ते 5 दिवस सोडून द्यायचे आहे आणि मग पुन्हा ते कंटिन्यू करायचं आहे तिथून. आणि हा उपाय तुम्हाला रोज सकाळी आंघोळ झाल्यावर लगेच सगळ्यात आधी हा उपाय करायचा आहे. आणि हा उपाय आपल्याला आपल्या घराच्या उत्तर दिशेला करायचा आहे. आणि सकाळी आपल्याला आंघोळ वगैरे करून पांढऱ्या रंगाचे कपडे घालायचे आहे आणि त्यानंतर मग आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर काय करायचं आहे, आपल्या घराच्या उत्तर दिशेला जे काचेचा बाउल ज्यामध्ये आपले नाणे ठेवले आहे, त्या बाउलच्या समोर आपल्याला उभे राहायचे आहे आणि 108 वेळा अक्षय पात्रम 108 वेळा आपल्याला अक्षय पात्रम हे वाक्य बोलायचे आहे. असा हा उपाय तुम्हाला रोज 45 दिवस करायचा आहे. अशा प्रकारे केल्याने रोज हा उपाय तुम्हाला तुमचे सेव्हिंग्सचे जे मार्ग आहेत ते मोकळे होतील, बचत व्हायला लागेल आणि जे तुम्ही बचत केली आहे, जो पैसा आहे त्यामध्ये बरकत येईल आणि आर्थिक प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. अगदी छोटासा उपाय आहे, पण खूप प्रभावी आहे. हा उपाय एकदा करून बघा आणि तुमच्या सोबतचे अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ थोडाही हेल्पफुल वाटला असेल, आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छानशा नवीन माहिती सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.